परभणीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर उत्तर नागपूरचे काँग्रेस आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत। महाराष्ट्र जळत असताना सरकार उत्सव साजरा करत होते। परभणीतील भीमसैनिकांच्या घरात घुसून महिलांना आणि मुलांना बेदम मारहाण करण्यात आली, असे डॉक्टर राऊत यांनी म्हटले। यावर त्यांनी सरकारकडून कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा मांडला आणि विरोधी पक्ष म्हणून त्याचा निषेध केला। त्याचबरोबर अशा घटनांवर विधानसभेत चर्चा व्हावी अशी मागणी देखील केली। काय प्रामुख्याने विरोधक म्हणून मुद्दे घेऊन जाणार? विरोधक आक्रमक जेव्हा महाराष्ट्र जळत होता तेव्हा ही सरकार या ठिकाणी आपला उत्सव साजरा करीत होते। आज विदर्भात हे अधिवेशन होतं विधानसभेचं, आज पहिलाच दिवस आणि निश्चितपणे लॉ अँड ऑर्डरवर या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे। देशामध्ये एका सरपंचाची हत्या या राज्यात होत असते, या राज्यामध्ये परभणी जळतो आहे, या राज्यामध्ये कोठडीत एकाचा मृत्यू होतो, अशा अनेक घटना या ठिकाणी झालेल्या आहेत। या सर्व घटनांवर या ठिकाणी जाब विचारण्याचं काम विरोधी पक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी करणार आहोत।